प्रशासनाने ऑरेंज अलर्ट दिला आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते काही प्रमाणात विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं। कारण सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या दोन्ही जिल्ह्यांना प्रशासनाने काल सायंकाळी ऑरेंज अलर्ट जारी केलेला होता आणि त्यानंतर पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट राहील अशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे सिंधुदुर्गला पुढील 2 दिवस जे आहे ते ऑरेंज अलर्ट असणार आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते काहीसं विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं। कारण सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्यमार्ग असतील किंवा काही महामार्गांना जोडणारे मार्ग असतील हे बंद झाले होते, ठप्प झाले होते। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शाळा देखील बंद करण्यात आल्या होत्या। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली होती। जर आपण पाहिलं तर आजच आपण सकाळी ही जी नदी बघतोय, ही नदी आहे तेरेखोल नदी। या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। प्रशासनाकडून असं जाहीर करण्यात आलंय। त्याचप्रमाणे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला। आपल्यासोबत या तेरेखोल नदीच्या बाजूला राहणारे काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून बातचीत करूया। मला सांगा, आज तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, कशा पद्धतीचं वातावरण होतं काल आज सकाळपासून? तेरेखोल नदीची पातळी धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर संपूर्ण बांदा शहरात पूर येतो आणि काल रात्रीपासून ग्रामस्थ सगळे जागे होते आणि पाणी किती वाढेल, काय वाढेल याचा अंदाज नव्हता। शासनाने सांगितलेलं आहे की पाणी येऊ शकतं। त्या आधारे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी बांदा शहरात जवळजवळ 200-300 दुकानात पाणी जातं एकदा मोठा पूर आला तर। आणि त्यानुसार प्रत्येक ठिकाणची मंडळं आहेत किंवा वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते कार्य करत असतात आणि त्यानुसार प्रशासनाची कुठचीही आपणाला मदत मिळत नसते। परंतु गावामध्ये असलेली मंडळं म्हणा किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणा, त्या लोकांना बाहेर काढणं किंवा माल दुकानातलं बाहेर काढणं आणि सगळ्यांना कळवणं हे कार्य करत असतात। आपल्यासोबत उपसरपंच देखील आहेत या गावातील। मला सांगा, प्रशासनाकडून कोणतं सहकार्य मिळतंय की काय परिस्थिती असते ज्यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते? प्रशासनाकडून तशी मदत पाहिजे तशी मिळत नाही आहे। कारण आम्ही प्रत्येक वेळी आमच्या जेव्हा पावसाचे दिवस येतात तेव्हा आपण आपत्ती व्यवस्थापनाची बैठक लावतो। त्याच्यानंतर आपले सावंतवाडी तहसीलदार असतील, आपण प्रत्येक वेळेला मागणी करत असतो, दोरखंडची म्हणा, लाईफ जॅकेटची म्हणा, होडीची म्हणा, पण तसं पाहिजे तसं सहकार्य तसं त्यांच्याकडून मिळत नाही। कारण हा पूर काय आजचाच नाही, दरवर्षी पूर येतो आणि ही आमची जी बाजारपेठ आहे ही जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि इकडे गोवा बॉर्डर जवळ असल्यामुळे गोव्याचे लोकसुद्धा व्यापारासाठी इकडे येत असतात। पण पुराची अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर व्यापाऱ्यांचं असं ते ग्रामस्थांचं असं ते खूप मोठं नुकसान होतं। त्यामुळे आम्हाला एवढीच मागणी आहे की प्रशासनाने याच्यावर संबंधित आता आमचे नवनिर्वाचित खासदार आहेत, आपले आमदार आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ह्या गाळ काढण्यासंदर्भात आपण एक निवेदन दिलेलं आहे आणि आता पाठपुरावा आमचा चालू आहे आणि निश्चितच ग्रामपंचायत असेल किंवा स्थानिक लेवलचे लोकप्रतिनिधी असतील हे वारंवार पाठपुरावा करतायत, असे देखील चर्चा जी आहे ती या ठिकाणी निमित्ताने उपस्थित होते। मात्र जर दुसरीकडे बघितलं तर अगदी गोव्याच्या सीमेवर असणारं हे गाव आणि मोठी बाजारपेठ असणारे हे गाव हे कधी या संपूर्ण परिस्थितीपासून सुधारेल किंवा याच्यात कधी बदल होईल अशी परिस्थिती आता या ग्रामस्थांकडून उपस्थित केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।